सोलापूर जिल्ह्यातील सांगोला परिसरात महामार्गावर झालेल्या दरोडा प्रकरणातील तिघा आरोपींना पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बाणदार यांनी बाजू मांडली। 21 मार्च 2026 रोजी गांधीनगर येथील एका व्यावसायिकासह त्यांची पत्नी व चालक वाहनानं लातूरकडे जात असताना सांगोला सोलापूर मार्गावरील पुलाजवळ एका क्रमांक नसलेल्या महिंद्रा थार वाहनानं त्यांची गाडी अडवली। त्यानंतर 5 जणांनी जीवे मारण्याची धमकी देत वाहनातील रोख रकमेवर दरोडा टाकल्याची फिर्याद सांगोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी बीएनएस विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 4 संशयितांना अटक केली। त्यापैकी एक आरोपी अद्याप फरार असल्याचं समजतंय। अटक करण्यात आलेला रामचंद्र बापू साळुंखे गांधीनगर, महेश कांबळे वळिवडे आणि संदीप बाबासो मेंढगुळे इचलकरंजी यांच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर इथं जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता। सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी फिर्यादीमध्ये आरोपींची नावं नमूद नसणं, फिर्याद उशिरा दाखल होणं, ओळख परेडसह तपासातील काही बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं 5 जून 2026 रोजी तिन्ही आरोपींना योग्य त्या अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले। या कामकाजात ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, अजीज नदाब, साहिल शेख, परवेज मुजावर आदींनी सहकार्य केलं।